नमस्कार मित्रांनो, डबल ओ अकॅडमीच्या या स्कॉलरशिप सिरीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आजच्या या लेक्चरमध्ये आपण इयत्ता 6वी साठी जी नवोदय परीक्षा घेतली जाते, या प्रवेश परीक्षेसाठी भाषा या विषयाचा अभ्यासक्रम आणि याच्यावरती सराव करणार आहोत. म्हणजे आपल्याला जेव्हा तुम्ही इयत्ता 6वी साठी नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा देत असता, तेव्हा आपल्याला एकूण 3 विषयावरती ही प्रश्नपत्रिका विचारली जाते. हे 3 विषय कुठले तर मानसिक क्षमता चाचणी, अंकगणित आणि भाषा. मग आजच्या लेक्चरमध्ये आपण भाषा या विषयावरती कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात, तर याच्यासाठी आपल्याला काय अभ्यासक्रम असतो हे पाहणार आहोत. मग भाषा या विषयावरती आपल्याला एकूण 20 प्रश्न विचारले जातात आणि हे 20 प्रश्न 25 मार्क्ससाठी विचारतात. म्हणजे जेव्हा आपण भाषा या विषयाचा अभ्यास करणार आहोत, तेव्हा भाषा हा विषय आपल्याला नवोदय परीक्षेमध्ये एकूण 25 मार्क्स मिळवून देणार आहे. मग हे 25 मार्क्स हवे असतील तर कशा प्रकारे अभ्यास करायला हवा ते बघूयात. मग भाषा या विषयाचा अभ्यास करताना जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा या परीक्षेच्या आराखड्यात 2019 मध्ये महत्त्वाचा बदल केला गेला. तो बदल कोणता तर 2019 नंतर या बदलानुसार 19 ते 20 च्या परीक्षांच्या भाषेच्या प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न क्रमांक 61 ते 80 म्हणजे 61 to 80 असे 20 प्रश्न 25 गुणांचे होते. म्हणजे प्रत्येक अचूक उत्तरासाठी विद्यार्थ्याला 1.25 मार्क्स दिले जातात. म्हणजे प्रत्येक प्रश्नाला 1.25 एवढे मार्क्स असतात आणि असे आपल्याला 20 प्रश्न सोडवायचे आहेत. मग बघा, भाषा विभागाच्या प्रश्नपत्रिकात उतारे देऊन प्रत्येक उतार्यावर 5 प्रश्न विचारणे असा आराखडा आहे. म्हणजे जेव्हा आपण लँग्वेज विषयाचा स्टडी करतोय, तेव्हा आपल्याला या प्रश्नपत्रिकेत उतार्यावरील प्रश्न अशा स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात. मग आता भाषा विषयाचा पेपर देताना जर विद्यार्थी हा मराठी मीडियमचा असेल तर विद्यार्थ्याला तो पेपर मराठीमध्ये द्यायचा आहे, आणि जर विद्यार्थी हा इंग्लिश मीडियमचा असेल तर विद्यार्थ्याला हा पेपर इंग्लिश लँग्वेजमध्ये द्यायचा आहे. पण या दोन्हीही लँग्वेजमध्ये प्रश्नपत्रिकेचं स्वरूप मात्र सेमच राहील. मग यासाठी आपल्याला प्रश्न कसे असतात तर उतार्यावरील प्रश्न या भाषा या प्रश्नपत्रिकेत आपल्याला सोडवायचे असतात. मग 2019 व 20 च्या प्रश्नपत्रिकात भाषा विभागामध्ये प्रत्येकी 4 उतारे देण्यात आले होते. म्हणजे आपल्याला जे 20 प्रश्न असतील ते 20 प्रश्न कशावरती असतील तर 4 उतार्यांवरती. या 4 उतार्यांवरती प्रत्येकी 5 प्रश्न म्हणजे एका उतार्यावर 5 प्रश्न विचारले जातील आणि असे आपल्याला एकूण 20 प्रश्न सोडवायचे असतात. ठीक आहे. मग यानुसार प्रत्येक उतार्यावर 5 प्रश्न म्हणजे प्रश्न क्रमांक 61 ते 80 असे एकूण आपल्याला 20 प्रश्न भाषा या विषयासाठी सोडवायचे असतात. मग आता या भाषा विषयासाठी किंवा या 20 प्रश्नांसाठी कशा प्रकारचे उतारे दिले जातात किंवा या उतार्यांवरती कसे प्रश्न विचारले जातात ते बघूया. त्याच्या आधी काही महत्त्वाची सूचना म्हणजे प्रश्नपत्रिकेत दिलेले उतारे लक्षपूर्वक वाचणे गरजेचे आहे. त्यांमधील घटना असतील, संवाद असतील, प्रसंग असतील इत्यादी बाबी काळजीपूर्वक लक्षात घ्यायला हव्यात. मग घटनांचा किंवा माहितीचा क्रम लक्षात ठेवायला हवा. त्यामुळे विचारलेल्या प्रश्नांची अचूक व जलद उत्तरं आपल्याला देता येतात. जेव्हा एखाद्या उतार्याबद्दल शंका निर्माण होईल तेव्हा संबंधित भाग व सर्व पर्याय पुन्हा लक्षपूर्वक वाचा आणि नंतरच उत्तर निश्चित करा. म्हणजे जेव्हा तुम्ही भाषा या विषयासाठीची प्रश्नपत्रिका सोडवत आहात तेव्हा दिलेला उतारा काळजीपूर्वक वाचणं गरजेचे. मग याच्यात काही घटना दिल्या असतील, काही प्रसंग दिले असतील, त्यांना क्रमवार लक्षात ठेवणं आवश्यक आहे आणि आपल्याला दिलेल्या 4 पर्यायांमधून आपलं योग्य उत्तर निवडून आपल्याला उत्तर पत्रिकेत लिहायचे.
अशा सोप्या पद्धतीने आपण भाषा या विषयाचा 25 मार्क्ससाठीचा हा पेपर देऊ शकतो. मग बघा, आता यासाठी काही उदाहरणं पाहिजे म्हटले तर आपल्याला उतारे कशा प्रकारचे असतात आणि त्यावरती कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. मग उतारा क्रमांक 1 बघूया. तर फुटबॉल हा जगामधील सर्वात लोकप्रिय खेळ आहे आणि तो जगातील प्रत्येक देशात खेळला जातो. फुटबॉलचे नियम ब्रिटनमध्ये 1860 मध्ये बनवले गेले. ठीक आहे, म्हणजे जर आपण उतारा वाचला तर उतार्याच्या पहिल्या लाईन मध्ये काय दिसतंय आपल्याला, तर या उतार्यात फुटबॉल या खेळाविषयी आपल्याला माहिती सांगितली आहे. मग या माहितीमध्ये आपल्याला 1860 यावेळी काही घटना असेल किंवा काही प्रसंग असेल तोही दिलेला आहे. ठीक आहे, मग काय लक्षात ठेवायचंय, फुटबॉलचे नियम ब्रिटनमध्ये 1860 मध्ये बनवले गेले. या खेळाचे नियंत्रण करण्याकरिता तेव्हा द फुटबॉल असोसिएशन तयार झाली. या खरोखर एक सरळ साधा खेळ आहे. यामध्ये प्रत्येकी 11 खेळाडूंचे 2 संघ परस्पर विरुद्ध संघांच्या गोलमध्ये चेंडू घालण्याचा प्रयत्न करतात. खेळाडू आपल्या पायांनी अथवा डोक्याने चेंडूचे नियंत्रण करतात, पण त्यांना चेंडूला हाताने अथवा बाहूने स्पर्श करण्याची अनुमती नसते. केवळ गोली तेवढा चेंडूला हात लावू शकतो आणि ते सुद्धा केवळ आपल्या गोल समोरील पेनल्टीच्या क्षेत्रामध्येच. मग मित्रांनो, हा उतारा जर आपण नीट वाचला तर आपल्याला यामध्ये फुटबॉल या खेळाविषयी माहिती दिली आहे आणि त्याच्याबद्दलचे काही नियम सांगितलेत. मग बघूया आता याच्यावरती कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. मग बघा, प्रश्न क्रमांक 1, फुटबॉलचे नियम बनवले गेले. आता फुटबॉलचे नियम कशासाठी बनवलेत? ऑप्शन्स काय दिलेत? प्रेक्षकांना मार्गदर्शन करण्यासाठी, त्याला सोपे करण्यासाठी, खेळाचे नियंत्रण करण्यासाठी की तो लोकप्रिय करण्यासाठी. मग आपल्याला फुटबॉलचे नियम का बनवावे लागले? तर फुटबॉलचे नियम ब्रिटनमध्ये 1860 मध्ये बनवले गेले. कशासाठी? तर या खेळाचे नियंत्रण करण्यासाठी. ठीक आहे, मग आपला ऑप्शन कुठला बरोबर येतोय? ऑप्शन नंबर 3, खेळाचे नियंत्रण करण्यासाठी, म्हणजे आपला ऑप्शन नंबर सी हे बरोबर उत्तर आलं. आता पुढे बघा, क्वेश्चन नंबर 2, फुटबॉल खेळला जातो 2 संघांमध्ये. मग आता या 2 संघांमध्ये किती खेळाडू असतात हे आपल्याला सांगायचे. पर्याय काय दिलेत? प्रत्येकी 9 खेळाडूंच्या, प्रत्येकी 10 खेळाडूंच्या, प्रत्येकी 11 खेळाडूंच्या आणि प्रत्येकी 12 खेळाडूंच्या. म्हणजे फुटबॉल हा खेळ किती खेळाडूंच्या 2 संघामध्ये खेळला जातो असा प्रश्न आपल्याला विचारलाय. मग बघा, उतार्यात काय दिलंय, तर यामध्ये प्रत्येकी 11 खेळाडूंचे 2 संघ परस्पर विरुद्ध संघाच्या गोलमध्ये चेंडू टाकण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे किती खेळाडू आहेत प्रत्येकी? तर 11 खेळाडूंचे 2 संघ. मग कुठला पर्याय बरोबर आला? तर पर्याय नंबर 3, प्रत्येकी 11 खेळाडूंच्या 2 संघामध्ये फुटबॉल हा खेळ खेळला जातो. तर बघा, प्रश्न क्रमांक 3, खेळाडू चेंडूचे नियंत्रण करतात. ऑप्शन्स काय दिलेत? पायांनी, डोक्याने आणि पायांनी, हातांनी आणि पायांनी, मित्र आणि प्रेक्षक यांच्यासह. मग बघा, पर्याय काय दिलेत किंवा आपल्याला उतार्यात काय सांगितलंय? खेळाडू आपल्या पायांनी अथवा डोक्याने चेंडूचे नियंत्रण करतात. मग कशाचा यूज करतात? तर पायांचा आणि डोक्याचा. मग ऑप्शन काय दिलेत? खेळाडू चेंडूचे नियंत्रण करतात. ऑप्शन 1 पायांनी, दुसरा डोक्याने आणि पायांनी. मग आता आपण उतार्यात पाहिलं, आपलं बरोबर उत्तर कोणतं येते? पर्याय क्रमांक 2, डोक्याने आणि पायांनी. तर पुढचा क्वेश्चन, गोली आपल्या हाताने चेंडूला स्पर्श करू शकतो, पण तो कुठे करू शकतो? पर्याय काय दिलेत? मैदानात कोठेही, रेफरी समोर, पेनल्टी क्षेत्राच्या बाहेर की पेनल्टी क्षेत्राच्या आत. मग आपल्याला उतार्यात काय सांगितलंय?
ठीक आहे. केवळ गोली तेवढा चेंडूला हात लावू शकतो आणि ते सुद्धा केवळ आपल्या गोल समोरील पेनल्टीच्या क्षेत्रामध्येच. ठीक आहे, म्हणजेच काय, पेनल्टीच्या एरियामध्येच गोली काय करू शकतो, त्या चेंडूला हात लावू शकतो. मग पर्याय कुठला बरोबर आला, पेनल्टी क्षेत्राच्या आत. म्हणजेच पर्याय क्रमांक डी, ऑप्शन नंबर डी इज अवर करेक्ट आन्सर. नाउ क्वेश्चन नंबर 5. जगातील सर्वात लोकप्रिय खेळ आहे. कोणता खेळ जगातील सर्वात लोकप्रिय खेळ आहे? पर्याय नंबर 1 काय दिलाय, व्हॉलीबॉल. पर्याय नंबर 2 क्रिकेट. पर्याय नंबर 3 बुद्धिबळ आणि डी काय सांगितले आपल्याला, फुटबॉल. ठीक आहे, मग आपल्याला उतारा कशाच्या बाबतीत दिलाय, तर फुटबॉल हा जगामधील सर्वात लोकप्रिय खेळ आहे. मग उतार्यात काय सांगितलंय, फुटबॉल हा जगातला सगळ्यात लोकप्रिय खेळ आहे. मग आपला कोणता पर्याय बरोबर येतोय, जगातील सर्वात लोकप्रिय खेळ हा फुटबॉल. म्हणजेच पर्याय क्रमांक डी काय झाला आपला बरोबर उत्तर. ठीक आहे, मग मित्रांनो हा झाला आपला उतारा क्रमांक 1. आपण काय पाहिलं, आपल्याला एक उतारा दिला आणि त्यावर 5 प्रश्न दिले. मग जे आपण 5 प्रश्न पाहिले ते 5ही प्रश्न हे पूर्णपणे उतार्यावरती डिपेंड होते. म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय, तर आपण उतारा काळजीपूर्वक वाचणं हे खूप आवश्यक आहे. कारण हे 25 मार्क हे आपल्याला प्रश्नपत्रिकेतूनच उत्तर मिळवून देणार आहेत. ठीक आहे, मग बघूया उदाहरण दुसरं म्हणजेच उतारा क्रमांक 2. काय सांगितले आपल्याला, बघा काय सांगितलंय, खेड्यातल्या बाजारच्या दिवसाची मजा मुले, स्त्रिया, पुरुष सगळे लुटतात. शेतकऱ्यांना आपला भाजीपाला आणि धान्य व आपल्या शेतात पिकवलेल्या सगळ्या वस्तू विकायची ती चांगली जागा असते. मग उतार्याच्या पहिल्या 2 लाईन वाचल्या तर आपल्या काय लक्षात येते, तर गावाकडे जो आठवडी बाजार असतो या बाजाराचं आपल्याला वर्णन केलेलं आहे, किंवा या बाजारात त्या गावाकडील लोक कसे मजा करतात किंवा शेतकऱ्यांना त्याचा कसा फायदा होतो हे आपल्याला सांगितलेलं दिसते. मग बघूया उतार्यात पुढे काय सांगितलंय, तर सकाळी सकाळी शेतकरी धान्याची पोती आणि फळांच्या व भाजीपाल्याच्या टोपल्या यांनी आपल्या बैलगाड्या व ट्रॅक्टर भरून टाकतात. बाजारात विकायच्या असलेल्या शेळ्या, मेंढ्या, गाई, म्हशी आणि कोंबड्याही बरोबर घेतात. त्यांना बाजारातून इतर वस्तू विकतही घ्यायच्या असतात. त्यांना कपडे आणि मसाले तसेच कितीतरी घरगुती जीन्स हवे असतात. त्यांच्या शेताजवळ या गोष्टी सहज उपलब्ध नसतात. मग बांगडी विक्रेत्याकडून बायका रंगीत बांगड्या खरेदी करतात. चुली पेटवल्या जातात, भजी, पुऱ्या आणि भाज्या बनवल्या जातात. समोसे आणि उसाचा रसही फार लोकप्रिय असतो. मुले आपल्या मित्रांसमवेत आनंदाने बागडतात. मुले झोपाळ्यावर आणि मेरी गो राऊंड मध्ये बसतात. प्रत्येकाला बाजारचा दिवस प्रिय असतो. ठीक आहे, मग हा उतारा जर आपण नीट वाचला तर या उतार्यामध्ये आपल्याला गावाकडील बाजाराविषयी वर्णन केलेलं दिसतं. मग आता याच्यावरती कशा प्रकारचे प्रश्न विचारले ते बघूया. तर प्रश्न क्रमांक 1, शेतकरी आपला भाजीपाला आणि धान्य बाजारात कसे घेऊन जातात? त्यासाठी पर्याय काय दिलेत बघा, त्यांच्या ट्रक मधून आणि मोटर गाड्यांतून, स्वतःच्या डोक्यावर नेतात, त्यांच्या बैलगाड्यातून आणि ट्रॅक्टर मधून, आणि ऑप्शन नंबर 4 काय दिलाय, मदतनीसांकडून आणि मित्रांकडून. मग जर आपण उतारा नीट वाचला तर आपल्याला काय सांगितलंय,
सकाळी सकाळी शेतकरी धान्याची पोती आणि फळांच्या व भाजीपाल्याच्या टोपल्या यांनी आपल्या बैलगाड्या व ट्रॅक्टर भरून टाकतात. म्हणजेच ते कशा प्रकारे त्यांचा भाजीपाला आणि धान्य बाजारात नेतात, तर त्यांच्या बैलगाड्यांतून आणि ट्रॅक्टर मधून. म्हणजेच पर्याय क्रमांक बी काय झाला आपला बरोबर उत्तर. आता बघा प्रश्न क्रमांक 2. शेतकरी बाजारला आणखी काय घेऊन जातात? पर्याय काय दिले? त्यांची गुरे व कोंबड्या, फर्निचर, कपडे आणि खेळणी. मग उतारा आपण जर नीट वाचला तर काय सांगितले उतार्यात? बाजारात विकायच्या असलेल्या शेळ्या, मेंढ्या, गाई, म्हशी आणि कोंबड्याही ते बरोबर घेऊन जातात. मग पर्यायामध्ये काय दिले आपल्याला? शेतकरी बाजारला त्यांची गुरे व कोंबड्या घेऊन जातात. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 काय झाला आपला बरोबर उत्तर, त्यांची गुरे व कोंबड्या. आता प्रश्न क्रमांक 3. पोती या अर्थाचा पुढीलपैकी कोणता शब्द आहे? ठीक आहे, पर्याय काय दिलेत? पेट्या, पिशव्या, डबे अँड पॅकेट. मग आपल्याला पोती हा शब्द कुठे दिलाय? बघा, धान्याची पोती. मग धान्याची पोती म्हणजेच ते काय असतील? त्यालाच दुसरा पर्यायी शब्द कोणता वापरू शकतो आपण? तर पिशव्या. म्हणजेच पर्याय क्रमांक बी काय झाला आपला बरोबर उत्तर. पोती या शब्दाचा अजून दुसरा अर्थ कोणता होतो? तर पिशव्या. नाउ नेक्स्ट क्वेश्चन. मुले बाजारात काय करतात? काय दिलंय? भाजीपाला व धान्य विकतात, कोंबड्या आणि शेळ्या खरेदी करतात, मित्रांबरोबर बागडतात की भजी आणि समोसे विकतात. मग लहान मुलं बाजारात काय करतात हे आपल्याला उतार्यात काय सांगितलंय? तर मित्रांबरोबर बागडतात. म्हणजेच पर्याय क्रमांक सी काय झालं आपलं बरोबर उत्तर. आता बघा शेवटचा प्रश्न. खेड्यातला बाजारचा दिवस शेतकऱ्यांसाठी का चांगला असतो? यासाठी आपल्याला पर्याय काय दिलेत बघा. शेतकऱ्यांना बाजारात आपले मित्र भेटतात, शेतकऱ्यांनी पिकवलेला माल विकण्याचे ते चांगले ठिकाण असते, की शेतकरी बाजारात खूप मजा करतात. आणि पर्याय क्रमांक 4 काय सांगितलाय? तर शेतकऱ्यांना बसायची व समोसे खायची संधी मिळते. मग मित्रांनो, खेड्यातला बाजारचा दिवस हा शेतकऱ्यांसाठी चांगला का असतो? तर शेतकऱ्यांनी पिकवलेला माल विकण्याचे ते चांगले ठिकाण असते, त्यामुळे खेड्यातला बाजारचा दिवस हा शेतकऱ्यांसाठी कसा असतो? तर चांगला असतो. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 काय झाला आपलं बरोबर उत्तर, की शेतकऱ्यांनी पिकवलेला माल विकण्याचे ते चांगले ठिकाण असते. तर हा झाला उतारा क्रमांक 2. या दोनही उतार्यांसाठी आपल्याला प्रत्येकी 5-5 प्रश्न विचारले जातात. मग या 5 प्रश्नांमध्ये एका प्रश्नासाठी किती मार्क आहेत? तर 1.25 म्हणजेच 1.25 मार्क फॉर इच क्वेश्चन. आता अशाच प्रकारचा अजून एक तिसरा उतारा बघूयात. काय सांगितलंय यात? तपकिरी अस्वल हा एक सर्वभक्षी प्राणी आहे. याचा अर्थ असा की ते वनस्पती आणि प्राणी दोन्ही खाते. अस्वल आपल्या निवास क्षेत्रामधील मुख्य प्रबळ प्राणी असल्याने ते मोठ्या प्राण्यांची देखील शिकार करू शकते. तरी पण सर्वसामान्यपणे ते केवळ छोट्या प्राण्यांना खाते. तपकिरी अस्वलाने कुठल्याही प्रकारचे अन्न भक्षण केले तरी या प्राण्याचे मोठाले पोट भरण्यासाठी अन्नाचे प्रमाण प्रचंड लागते. बऱ्याचदा अन्न थोड्या थोड्या प्रमाणातच प्राप्त होते, म्हणून अन्नाचा शोध कधी संपतच नाही.
वसंत ऋतूमध्ये तपकिरी अस्वले गवत, पाने, मुळे म्हणजेच वनस्पती आणि शेवाळ खातात. बऱ्याचदा ती मुंग्या, भुंगे, रातकिडे आणि इतर कीटकांच्या शोधात छोटे दगड आणि मोठाले खडक देखील उलटून टाकतात. ठीक आहे, मग हा उतारा पाहिला तर या उतार्यामध्ये आपल्याला कोणाविषयी माहिती सांगितली आहे, तर तपकिरी अस्वल. ठीक आहे, आणि हा तपकिरी अस्वल कसा प्राणी असतो, तर सर्वभक्षी. मग सर्वभक्षी प्राणी म्हणजे काय, तर असा प्राणी की जो वनस्पती आणि प्राणी दोन्ही खात असतो. ठीक आहे, मग तपकिरी अस्वलामध्ये त्याच्यापेक्षा मोठ्या प्राण्यांची शिकार करण्याची ताकद असते, पण सामान्यतः तपकिरी अस्वल हे लहान किंवा छोट्या प्राण्यांनाच खात असतं. ठीक आहे, मग आता या उतार्यावरती आपल्याला पुढील 5 प्रश्न कशा प्रकारचे विचारलेत ते बघूया. काय विचारले, तपकिरी अस्वल काय खाते? पर्याय काय दिलेत, वनस्पती आणि प्राणी दोन्ही, फक्त मोठे प्राणी, अगदी छोटे प्राणीच फक्त, आणि केवळ पाने आणि शेवाळे. मग आपल्याला उतार्याच्या पहिल्या लाईन मध्येच काय दिलंय, तर तपकिरी अस्वल हा एक सर्वभक्षी प्राणी आहे. कसा प्राणी आहे, सर्वभक्षी. मग सर्वभक्षी प्राणी कोणाला म्हणतो आपण, असे प्राणी की जे वनस्पती आणि प्राणी दोन्हीही खात असतात. म्हणजे पर्याय क्रमांक 1 काय झाला आपला बरोबर उत्तर. तपकिरी अस्वल काय खातं, तर वनस्पती आणि प्राणी दोन्हीही तपकिरी अस्वल काय करत असतं, खात असतं. आता बघा पुढचा प्रश्न, काय विचारलंय, ते मोठ्या प्राण्यांची शिकार करू शकते, कारण का करू शकते, त्याचा आकार प्रचंड असतो, ते सहज उपलब्ध असतात, त्याची वृत्ती प्रबळपणाची असते की त्यांच्यापासून भरपूर अन्न प्राप्त होते. तर हे तपकिरी अस्वल मोठ्या प्राण्यांची शिकार का करू शकतं, तर अस्वल आपल्या निवास क्षेत्रामधील मुख्य प्रबळ प्राणी असल्यामुळे ते मोठ्या प्राण्यांची देखील शिकार करू शकतं. मग आपलं उत्तर कुठलं बरोबर आलं, तर त्याची वृत्ती प्रबळपणाची असते. पर्याय क्रमांक सी काय झालं आपलं बरोबर उत्तर. आता बघा ऑप्शन नंबर 3, तपकिरी अस्वले कोणत्या ऋतूमध्ये बहुधा गवत, पाने, मुळे वगैरे खातात? मग कोणत्या ऋतूमध्ये तपकिरी अस्वले गवत, पाने आणि मुळे खातात? तर उतार्यात काय सांगितले आपल्याला, वसंत ऋतूमध्ये तपकिरी अस्वले गवत, पाने, मुळे आणि शेवाळ खात असतात. मग कोणता ऋतू सांगितलाय आपल्याला, तर वसंत ऋतू. मग पर्यायामध्ये वसंत ऋतू कुठे दिलाय, तर पर्याय क्रमांक बी हे काय दिले आपल्याला, वसंत ऋतू. मग योग्य उत्तर कुठलं झालं की तपकिरी अस्वले वसंत ऋतूमध्ये बहुधा गवत, पाने आणि मुळे वगैरे खात असतात. ठीक आहे, आता क्वेश्चन नंबर 4, ती खडकांच्या खालील काय खात नाहीत? ठीक आहे, मग उतार्यात काय सांगितले आपल्याला, बऱ्याचदा ती मुंग्या, भुंगे, रातकिडे आणि इतर कीटकांच्या शोधात छोटे दगड आणि मोठाले खडक देखील उलटून टाकतात. मग आता ते दगडांच्या खालचं काय खात नाहीत, तर वनस्पती. सर्वभक्षी म्हणजे असा प्राणी की जो काय खातो, तर आपण पहिल्या प्रश्नामध्ये पण पाहिलं, सर्वभक्षी आपण कोणाला म्हणतो, असा प्राणी की जो वनस्पती आणि प्राणी दोन्हींना खात असतो. मग आपलं बरोबर उत्तर काय आलं, वनस्पती आणि प्राणी दोन्ही, म्हणजे पर्याय क्रमांक सी
हे झालं आपलं बरोबर उत्तर. ठीक आहे. सर्वभक्षी म्हणजे असा प्राणी की जो वनस्पती आणि प्राणी दोन्ही खातो. तर हा झाला उतारा क्रमांक 3. आता असाच एक शेवटचा उतारा बघूया. उतारा क्रमांक 4. आपल्याला भाषा म्हणजेच लँग्वेज या विषयावरती किती उतारे विचारले जातात, तर 2019 नंतर या परीक्षेच्या स्वरूपामध्ये जो बदल करण्यात आला त्या बदलानंतर आपल्याला लँग्वेज म्हणजेच भाषा या विषयासाठी एकूण 4 उतारे विचारले जातात. तर या 4 उतार्यांवरती 25-20 प्रश्न आपल्याला सोडवायचे. मग हे 20 प्रश्न कसे असतील, तर प्रत्येक उतार्यावरती 5 प्रश्न आपल्याला विचारले जातील. मग यासाठीचे आपण 3 उतारे आणि त्यांच्यावरती कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात याचं उदाहरण पाहिलं. मग आता आपल्याला काय पाहायचंय, उतारा नंबर 4. बघा काय सांगितलंय उतारा नंबर 4. शरीराचे वजन कमी करण्यासाठी आणि योग्य वजन ठेवण्यासाठी फक्त 2च सोपे नियम आहेत. ते म्हणजे गोड कमी खाणे, कमी मेदयुक्त संतुलित आहार घेणे आणि अधिक व्यायाम करणे. वजन कमी करण्यासाठी तुम्हाला उपाशी राहण्याची गरज नाही. जर तुम्ही साखर, केक, बिस्किटे कमी प्रमाणात आणि फळे, भाज्या व पाणी पुष्कळ प्रमाणात घेतले तर तुमचे वजन कमी होऊन तुम्ही स्वस्थ राहाल. रोज फिरायला जावे किंवा सायकल चालवावी. टेलिव्हिजन पाहणे किंवा व्हिडिओ गेम खेळण्याऐवजी जास्त सक्रिय राहणे हे अधिक चांगले आहे. मग मित्रांनो, उतारा क्रमांक 4 जर आपण पाहिला तर यात आपल्याला शरीराचे वजन योग्य कशा प्रकारे ठेवावं याबाबतची माहिती दिलेली आहे. चला तर मग बघूया यावरती आपल्याला कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. बघा प्रश्न क्रमांक 1. आपणास निरोगी कसे राहता येईल? यासाठी पर्याय काय दिलेत? पर्याय क्रमांक 1 फक्त बिस्किटे खाऊन, पर्याय क्रमांक बी फक्त व्यायाम करून, पर्याय क्रमांक सी संतुलित आहार आणि व्यायाम करून, तर पर्याय क्रमांक डी काय सांगितलाय? अधिक फळे खाऊन. मग प्रश्न जर पाहिला आपल्याला निरोगी कसे राहता येईल तर उतार्यात काय सांगितलंय? तर संतुलित आहार आणि नियमित व्यायाम केला तर आपल्याला कसं राहता येईल? तर निरोगी राहता येईल. म्हणजेच पर्याय क्रमांक सी काय झाला आपला बरोबर उत्तर. आता बघा प्रश्न क्रमांक 2 काय विचारलाय? वजन कमी करण्यासाठी आपण काय जास्त खायला पाहिजे? काय दिले? साखर आणि केक, बिस्किटे व साखर, फळे आणि भाज्या व बिस्किटे व फळे. मग उतारा जर आपण काळजीपूर्वक वाचला तर यात काय सांगितले आपल्याला? वजन कमी करण्यासाठी तुम्हाला उपाशी राहायची गरज नाही. जर तुम्ही साखर, केक, बिस्किटे कमी प्रमाणात आणि जास्त प्रमाणात काय खायचे? तर फळे, भाज्या व पाणी पुष्कळ प्रमाणात घेतले तर तुमचे वजन काय होऊ शकते? कमी होऊ शकते. मग काय सांगितले आपल्याला? वजन कमी करण्यासाठी आपण काय जास्त खायला पाहिजे? तर फळे आणि भाज्या. म्हणजेच पर्याय क्रमांक बी काय झाला आपला करेक्ट आन्सर. फळे आणि भाज्या. ठीक आहे. नाव क्वेश्चन नंबर 3. निरोगी राहण्यासाठी आपण काय अधिक प्यायला पाहिजे? ऑप्शन्स काय दिलेत? कोला पेय, फळांचा रस, पाणी आणि भाज्यांचा रस. मग आपल्याला उतार्यात काय सांगितलंय की निरोगी राहण्यासाठी आपण काय प्यायला हवं?
तर पुष्कळ प्रमाणात पाणी पिलं तर आपण कसे राहू शकतो? निरोगी. म्हणजे आपला पर्याय क्रमांक कोणता बरोबर येतोय? ऑप्शन नंबर सी हे काय झालं आपलं करेक्ट आन्सर. निरोगी राहण्यासाठी आपण पाणी अधिक प्यायला पाहिजे. ठीक आहे. आता क्वेश्चन नंबर 4 बघा काय विचारलाय. काय सांगितलंय? कोणता उपक्रम सर्वांसाठी श्रेष्ठ आहे? ऑप्शन्स काय दिलेत? फिरणे आणि सायकल चालवणे, पतंग उडवणे, व्हिडिओ गेम्स खेळणे आणि टेलिव्हिजन पाहणे. मग जर आपण उतारा नीट वाचला तर यात आपल्याला काय सांगितलंय की आपण आपलं आरोग्य निरोगी कसं ठेवू शकतो. मग जर आरोग्य निरोगी ठेवायचं तर ते आपण व्हिडिओ गेम्स खेळून किंवा टेलिव्हिजन पाहून ठेवू शकतो का? नाही. त्यासाठी काय करायला हवं तर फिरणे आणि सायकल चालवणे हा उपक्रम आपल्या चांगल्या आरोग्यासाठी कसा आहे आणि सर्वांसाठी कसा आहे तर श्रेष्ठ. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 काय झाला आपला बरोबर उत्तर. आता बघा सक्रिय शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? ठीक आहे. काय सांगितले आपला शब्द? सक्रिय. मग सक्रिय शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय होतो? ऑप्शन्स दिलेत. आळस, निष्क्रिय, इच्छुक आणि ऊर्जावान. तर सक्रिय शब्द म्हणजे काय असतं तर एनर्जेटिक म्हणजे ऊर्जावान पर्सन किंवा व्यक्ती म्हणू शकतो. मग यासाठी विरुद्धार्थी शब्द काय होईल? निष्क्रिय. ठीक आहे. मग मित्रांनो हा होता इयत्ता 6वी साठीचा भाषा या विषयाचा अभ्यासक्रम व त्यासाठीची आपण काही उदाहरणं पाहिली. म्हणजे जेव्हा तुम्ही इयत्ता 6वी साठी भाषा किंवा लँग्वेज या विषयाचा पेपर देत असाल तर आपल्याला हा पेपर एकूण 25 मार्क साठी विचारला जातो. तर यावरती आपल्याला 20 प्रश्न विचारले जातात. मग आता हे 20 प्रश्न कशावरती अवलंबून असतील तर आताच आपण या लेक्चर मध्ये पाहिलं की हे 20 प्रश्न आपल्याला प्रश्नपत्रिकेत विचारलेल्या 4 उतार्यांवरती अवलंबून असतील. मग हे 4 उतारे आणि त्या प्रत्येकी उतार्यावरती 5 प्रश्न असे 20 प्रश्न आपल्याला विचारले जातील. मग हा झाला इयत्ता 6वी साठीचा भाषा विषयाचा अभ्यासक्रम. मग मित्रांनो असंच इतर विषयांचा अभ्यासक्रम असेल किंवा महाराष्ट्रात कोणतीही स्कॉलरशिप परीक्षा असो त्याची तयारी तुम्ही करत असाल तर तुम्ही डबल ओ अकॅडमीच्या या ऑनलाईन बॅचेसला जॉईन करू शकता. आता ऑनलाईन बॅचेसला जॉईन केल्यानंतर तुम्हाला काय सुविधा भेटतात तर आपल्याकडे संपूर्ण विषयाची तयारी करून घेतली जाते. विद्यार्थ्याला बेसिक टू ॲडव्हान्स शिकवलं जातं. मग यात तुम्हाला क्लास लाईव्ह प्लस रेकॉर्डेड दिला जातो. आता लाईव्ह प्लस रेकॉर्डेड म्हणजे काय की जर एखादा क्लास तुमचा लाईव्ह क्लास मिस झाला तर तो क्लास तुम्ही रेकॉर्डेड फॉर्म मध्येही बघू शकता. म्हणजे तुमचं लेक्चर किंवा तुमचा सिलेबस मधला एकही पॉइंट मिस होणार नाही. नंतर जुन्या प्रश्नपत्रिकेचा सराव. सगळा सिलेबस शिकवून झाल्यानंतर आपण जुन्या प्रश्नपत्रिकेचा सरावही करून घेत असतो. कारण तुमचा अभ्यास कितीही झालेला असेल पण जेव्हा तुम्ही कोणतीही परीक्षा देत असाल त्यासाठी जुन्या प्रश्नपत्रिकेचा सराव खूप आवश्यक असतो. कारण या सरावामुळे विद्यार्थ्याला प्रश्नांचा अंदाज आणि दिलेल्या वेळेत दिलेले प्रश्न सोडवणे याचं टाइम मॅनेजमेंट जमायला लागतं. मग फ्री डाऊट सेशन्स असतील किंवा विद्यार्थी पालक मार्गदर्शन असेल अशा सुविधा तुम्हाला या ऑनलाईन बॅचेस मध्ये दिल्या जातात.
मग या ऑनलाईन बॅचेस बद्दल तुम्हाला अधिकची माहिती हवी असल्यास तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपवरही कळवू शकता. आणि डबल ओ अकॅडमीच्या या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.